की तुमच्या लेकाला काय येते त्या पिशवीमध्ये का. अगं काय माझ्या लेकाचं कान भरती ग, सोड मला. का अजिबात नाही, गपचूप इथं थांबायचं. लका आज घरात लय शांतता आहे. काय विषय? रोज मी आलो की भांडण ऐकू येते सासू सुनाचं. लय शांतता आहे आज घरात, कायचा आवाज येई नाही. काय झालं वातावरण लय शांत आहे. आय प्रगती, काय झालंय? आज संक्रांत आहे ना, आज एवढी शांतता कस काय बरं घरात? अरे या घराला शांतता तवाची जेव्हा माझं डोळं मिटतं. तुझ्या बायकोने काय केलंय ते पहिलं बघ आणि मग मला विचार. अहो आई, सकाळी तुम्ही एका पिशवीत काय लपवून ठेवलं ना ते सांगा अगोदर. काय लपवणं? आणि ते डब्याला एवढं घट्ट का घेऊन बसलीस तू? काय विषय तुमचं मला काय समजणच झालंय. खबरदार, आणि तू माझ्या डब्याला हात सुद्धा लावायचं नाही, आणि तू माझ्या रूम मध्ये यायचं सुद्धा नाही. बघितलं, मी म्हणत होते का नाही की आई काहीतरी प्लॅन करायला लागल्यात. आणि सकाळी फोनवर काय तर कुजबुजूत करत होत्या आणि म्हणत होत्या प्लॅन सक्सेसफुल झालाय, आता फक्त विल्हेवाट लावायची. ए तू ग बसे चिप्पा तोंडाचे. काय? अगं आई तू काय बोलतीस? कुणाची विल्हेवाट लावायची आणि कुणाचं काम तमाम करायला निघालीस? गप्प बस रे माझ्या लेका. तिळाची रेवडीची वाट लावायची होती, आणि या चिप्पा तोंडीला सांग ना गप्प बसायला जरा. अहो हे प्रकरण काय साधं नाहीये. मला 100% शंका आहे आईंवर. आईंनी पिशवीत काहीतरी लपवलंय. अरे देवा, कशाची शंका आहे? अरे काय चाललंय आल्यापासनं? कामावरून आलोय लकान, हातपायचं तोंड धुतलं नाही, मुलं काय विषय विचारावं तर तुमचं काय गणितच कळलं नाही. काय चाललंय तुमचं? मला तर असं वाटतंय की साताऱ्याच्या आजींचे दागिने मोडून तुमच्या आईने काय तर काळा बाजार केलाय काय की. ए चिप्पा तोंडाचे, मी नाही काय काळा बाजार केला. अहो तुम्हीच केलाय. म्हणजे त्या पिशवीत काय तर लपवून ठेवलं, त्या पिशवीला कुणाला हात लावू देत नाही आणि म्हणताय की रूम मध्ये माझ्या यायचं नाही. अगे चिप्पा तोंडाचे, तोंडाला काय बोलला येतंय ती बोलती तू. काय तोंडाला येईन ती बोलती, खरं तीच बोलती. तुम्हाला कशाला एवढा राग यायला लागला तुम्ही नाही केलं म्हणल्यावर? ए गप्प बस चिप्पा तोंडाचे. काय ग बस, खरं बोललं की मिरच्या लागायला लागला काय तुम्हाला? अरे देवा, कामावून आलं की रोज हिच असलंच असतंय बघ. ए शांत बसाव का बरं. मला सांग आय, तू त्या डब्यात काय लपवलंय? आणि प्रगती तुला नेमकं काय हवंय ग? मागास धरणं तू म्हणते की पिशवीत लपवलंय काय, मला स्पष्ट सांगा बरं. अरे लेका गप्प बस. मला सत्य हवंय. सकाळी कचऱ्याच्या डब्यात एक पावती गवली आणि त्याच्या धोकादायक वस्तू म्हणून. हा काय चालू आहे सासूबाईचा प्रकारी? अगे चिप्पा तोंडाचे, तू कचरा कशाला तपासत असती ग? तपासत असं मी चिठ्ठी पुढे पडलेली दिसले म्हणून मी बघितली उचलून. आणि काय सांगताय, कचरा काय तपासायला मला कुत्रं चावलंय काय? हा तुला कुत्रच चावले म्हणून तर कचरा तपासती. हा म्हणतो तुम्ही गपचूप पावत्या टाकता ना कचऱ्याच्या डब्यात. कशाला टाकाव? काय ते उघड उघड सगळं सांगाव ना. कशाला गपचूप कुठं करता काय बी? अगे मी कुठे टाकली ग ती पावती? मग कोणी टाकली का? बाहेरच्या माणसाने येऊन टाकली काय पावती सांगायला लागला? अहो तुम्हाला लय का सवय आहे? मला नाही घाण सवय. गपचूप काय बी कुठं करायचं लेकाच्या परस्पर. लेकाला बी कुठल्याही गोष्टी सांगत जावा जरा. अगे मी नाही काय कुठं करत. कुठं नाही करत. करायचं तर खरं आणि म्हणायचं मी कुठं करते. बरं आई, मी काय म्हणतोय नेमकं काय विषय मला नेमका कळू दे ना. किती वेळ झालं तुमचं चालू आहे नुसतं सस्पेन्स सस्पेन्स. माझं डोकं ब्लास्ट व्हायला लागलंय. स्पष्ट बोला बरं, नेमकं काय विषय आहे तुमचा? अरे देवा, आज मकर संक्रांत आहे आणि सगळी तिळगुळ घ्यान गोड गोड बोल म्हणतात. आणि ही दोघं माझा लेक आणि सुनबाई माझ्यासोबत भांडतात.
आता मी काय करू र देवा. गप आहे गप. प्रगती तू उगाच माझ्या आईवर संशय घेते बघ. रडायला लागली बघ ती. उगाच काय बी संशय घेत जाऊ नको माझ्या आईवर. हे बघा, आईच्या रडण्यावर काय तुम्ही जाऊ नका. लय तुम्हाला माया येते मला माहितीये. बेडरूम मध्ये जाताना पिशवी होती त्यांच्या हातात आणि येताना बाहेर रिकामी आहे. त्या पिशवीमध्ये काहीतरी आहे ते बघा नीट नेमकं. उगा लगे आईची माया यायला लागली तुम्हाला. आय काय ते पिशवीत सांग बरं एकदाच. हा का बर. कुणी माझ्या रूम मध्ये जायचं नाही आणि माझ्या वस्तूला हात लावायची नाही बघा. जर लावली तर आजपासून आहे ना कारल्याचीच भाजी बनवणार आहे. बरं मी काय म्हणतो, नको नको प्रगती जाऊन दे, विषय सोडून दे. कारल्याची भाजी मला आवडत नाही का. जाऊन दे विषय सोडून. आज तो सोक्ष मोक्ष झालाच पाहिजे. त्या पिशवीमध्ये काय आहे ते मला कळलंच पाहिजे. जा तुम्ही ती पिशवी बघा. मला पाहिजे त्या पिशवीमध्ये काय आहे ते बघायचंच आहे. नाही जायचं लेका. जायचं तुम्ही त्या पिशवीमध्ये काय आहे ते बघायचंच. मला बघायचंय म्हणजे बघायचंच. नाही जाऊन देणार मी लेकाला. का जाऊन देणार? काय पिशवी सांगा ना मग तुम्ही. मी नाही सांगणार आणि मीच नाही जाऊन देणार माझ्या रूम मध्ये. कसलं उलट भांडण आहे अहो. बघा की जर तुमच्या आईला सांगा मला त्या पिशवीमध्ये काय आहे हे बघायचंय म्हणजे बघायचंय. नाही बघायचं. अजिबात नाही. मला बघायचं नाही त्या पिशवीत काय आहे ती. हा बायकोच ऐकणार. बायकोचा बैल कुठला. काय बैल हो, तुमचं ऐकत नाहीत काय? तिला की बैल बैल म्हणायला लागला त्यांना तुम्ही. म्हणणारच मी. का म्हणणार? ती तुमचं ऐकत नाहीत का त्यांना म्हणता? मग आम्ही बी तसंच म्हणायचं का आईचा बैल आहे म्हणून म्हणतो का आम्ही? नाही ना. मग तुम्ही कशाला म्हणताय? बायकोचा बैलच आहे. बोलण्यातच काय अर्थ नाही. आणि तुला पण बोलण्याचा अर्थ नाही. अरे जाऊन दे ना यार प्रगती. आय मला का म्हणावं का माझा विचार करा. थकून गेलो का मी. अजून हात पाय तोंड धुतलं नाही का. तुम्ही त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन शोध लावणार आहेत का नाहीत त्या पिशवीत काय आहे ती? मी नाही लावून देणार लेकाला हात. लेका हिचं काय ऐकू नको. तुम्ही जायचं आणि बघायचं त्या पिशवीत काय आहे ते. मला बघायचंय म्हणजे बघायचंय. नाही बघायचं तो. का नाही बघायचं? बघायचं म्हणजे बघायचं. नाही बघायचं म्हणजे नाही बघायचं. जाओ बघा तुम्ही. नाही बघायचं. का बघायचं नाही? काय आहे ते आम्हाला कळलं पाहिजे ना काय आहे ती. नाही बघायचं. नाही बघायचं. बघायचं नाही बघायचं. का चालव सासूबाई? बघू द्या की तुमच्या लेकाला काय आहे ते त्या पिशवीमध्ये. का अगं काय माझ्या लेकाचं कान भरती ग. सोड मला. का अजिबात नाही. गपचूप इथं थांबायचं. नाही थांबणार मग. अभी मजा आएगा ना भिड़ो. काय झालं सासूबाई? तोंड का लपावं लागला? बघा की तिकडं. काय नाही झालं मला. हा मग बघा तिकडं. सोड हात माझा. उग मगच जण पकडून ठेवलंय. बघा ती. आई ही तीच पिशवी आहे ना. पण वास कसला तरी जळालेला येतोय ग. रुको जरा सबर करो. जळालेला लाडू. आय काय प्रकार आहे हा. खाली चांगले लाडू आहे ते शेंगदाण्याचे आणि जळालेला लाडू एकच आहे. सासूबाई काय प्रकार आहे हा? का लाडू शेंगदाण्याचा लाडू? अगं सुनबाई काल हाय ना संध्याकाळी मी लाडू करायला बसले होते आणि मी मालिका बघत होते मोबाईलवर. पाकच करापलं ग आणि सगळं लाडू काळ काळ झालं. आणि परत आहे ना मी गावात गेले आणि ते सगळं काळ काळ लाडू फेकून दिले आणि नवीन आणले. अगं सुनबाई ते करपलेलं लाडू आहे ना मी फेकून दिलं आणि गावात गेले आणि शेंगदाण्याचं लाडू घेऊन आले. तरी मला कळलं नाही एक लाडू काळा कस काय राहिला. चुकून राहिला असं.
तू सगळ्यांना सांगितलं असतं माझ्या सासूला काय येत नाही, माझ्या सासूला काय येत नाही, म्हणून मी तुला नाही सांगितलं. अरे देवा, त्या पिशवीत शेंगदाण्याचं लाडू होतंय, मग सांगायचं की मला की त्यात शेंगदाण्याचं लाडू आहेत. मी कशाला गावभर बोबाटा करते, आणि गारण्याची इज्जत मला नाही कळत घालवायची ती. तुम्हाला आहे लगेच सुनाचं जाऊन हिच्याजवळ कुचकुच कर, तिच्याजवळ कुचकुच कर. मी नाही कधी कुणाजवळ गारणं घात. अगं आई, एवढ्यासाठी एवढा मोठा ड्रामा आणि एवढी भांडणं. घाबरलो केला का मी? तुमची रोजच भांडणं असते ती. काय लका हसा हसा म्हातारीची चेष्टा करा आणि मग परत खावा मटा मटा लाडू. हसा हसा अजून. काय लका पाक घाबरून टाकलं केला का तुम्ही मला? सासूबाई, तुमच्याकडूनच नाही चूक झाली, माझ्याकडून बी एक चूक झाली. आता तुम्हाला हसायला चान्स दे. थांबा, 2 मिनिटात आली. और अभी तो रुको, मी तर क्लाइमैक्स अभी बाकी है. पाय दुखायला लागलं, उभा राहा. परत झालं बाई, सुनाची पण चूक झाली, नाहीतर मला उठता बसता टुमणं मारलं असतं. सासूला काही येत नाही, सासूला काही येत नाही. हा का सासूबाई, मी बी बटाट्याची भाजी करताना मोबाईल बघत होती आणि बटाटा टाकायचं सोडून ही रेवड्याच त्यात टाकल्या तेलात. सगळे करपून धुळा झाला, मग त्या फेकून दिल्या आणि ह्या नवीन रेवड्या आणल्या बघा. भुकभुक कसं लागतात. अगं सून बाईच्या तर करपण येते. सासूबाई फेकून दिल त्या, पण ह्या 2च रेवड्या कसं काय राहिल्या काय घ्यावं. हा अगं, आपल्या दोघींचं एकच झालं. यावर तुमच्याकडून बी करपलं आणि माझ्याकडून बी करपलं. आता पुढच्या वेळेस आहे ना, आपण दोघी मिळून करू. बर आपण पुढच्या वर्षी आहे ना दोघं मिळून करू. तुला आवडतात का रेवड्या? होय आहो, मला बी लय आवडतात. तुम्हाला आवडतात का? मला लय आवडतात. चल पहिलं सोप्यावर बसून रेवड्या खाऊ. बघा मित्रांनो, सासू सोनाचं कसं आहे, एकीमेकीचं झाकायसाठी कशी भांडणं करत होती. म्हणजे हिच्याकडून बी करापलं आणि तिच्याकडून बी करापलं. तेव्हा दोघींना म्हटलं आता दोघींच्या बी चुका सेम आहे त्या, तेव्हा हसून खेळून राहिल्या. आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या बघा शेंगदाण्याचे लाडू आणलेत. आता काय ह्याच्यावरच भागवावं लागेल. आणि रेवड्या खायला गेल्या त्या दोघी बी. मला देणार नाहीत, मला माहिती आहे, लय आहे त्यांनाच पुरायचं नाही, लय हावर आहे त्या. आपलं मी खातो शेंगदाण्याचा लाडू.